योऽन्त प्रविश्य मां वाचमिमां प्रसुतां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांस्त्य हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक ये पायावरी या वारकरी संतांच्या जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माता सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते 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 म्हणा गण गण गणात
गण गण गणात मोठे 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 सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात मोठे गण गण गणात मोठे गण गण गणात मोठे म्हणून लावा अंगारा म्हणून लावा अंगारा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागारा गण गण गणात बोते गण गण गणात मोठे गण गण गणात मोठे अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज जय ठला 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 विठ्ठला विठ्ठला आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदुंग श्रुते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुनी सकळा हरिकथा बोले बोबळ्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा ना मामने विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता मने यशोदे माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत प्रस्तुत पापथडी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु अखिल जगाचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा काला या प्रकरणातील काल्यासाठी घेतलेला अभंग विठ्ठल विठ्ठल सज्जन हो घेतलेल्या अभंगामध्ये संवाद आहे लक्षात घ्या कधी कधी संवाद होत असते कधी कधी वाद होतो आणि कधी कधी वितंड वाद होत असतो वाद माणसाने करू नये असेल एखाद्या वेळेस कोणासोबत वाद तर तोडून टाकाव संवाद नेहमी साधावा सज्जन हो आपण जो दूरभाषवरून साधत असतो मोबाईलवरून साधत असतो त्याला संवाद म्हणत असतात आणि तुकोबाऱ्या सुद्धा म्हणतात की आम्ही काय करू संवाद करू भगवंतासोबत संवाद साधतात जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला देवाचं महात्म्य सांगतात या अभंगातून देवाची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती सांगतात की या ब्रह्मांडाला तो सज्जनो प्रसवतो प्रसवला विश्वतोची सर्व होय जानता या विश्वाला प्रसवणारा भगवान परमात्मा आणि काय तर म्हणे यशोदेला आई म्हणतो विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता हे नवल नाही काय जो विश्वाला जन्माला घालतो पण तो एका साध्या बैला साध्या आईला काय म्हणतो आई म्हणतो एका बैला हो नवल ऐसा भक्ताचा अंकित आणि हे का घडते की विश्वाचा जनिता विश्वाला जन्माला घालणारा भगवान परमात्मा यशोदेला आई का म्हणतो कारण की अहम भक्त पराधीना हा भगवान परमात्मा जर पराधीन कशामध्ये असेल तर तो भक्तामध्ये पराधीन आहे भक्त जसा म्हणेल तसं त्याला वागावं लागते मग माय बाप देव म्हणेल होय मोठा देवा मोठं व्हावं लागते देवानी म्हटलं लहान होय भक्तांनी म्हटलं देवा लहान होय लहान व्हावं लागते देवा आता तू काय कर आता शेणाचं टोपलं आम्हाला उचलून दे देवाला शेणाचं टोपलं उचलून द्यावं लागते सज्जन हो न सांगता करी सर्व काम
राम का बरं ऐसा भक्ताचा अंकित लागितैसी लावे प्रीत विचार जर केला तर त्या भक्ता या जगाशी त्याचं काही नातं नाही तो निष्काम आहे निराळा आहे लक्षात घ्या पण तरीही त्याने गोपी लाविल्या चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागितैसी लावी प्रीत आणि खूप बाऱ्या म्हणतात हो तो आला बरं काय तो आला त्याला आणलं बरं काय जीवाला यावं लागते दादा देवाला आणावं लागते आणि साधू संत येत असतात आजच्या दिवशी जगद्गुरु ब्रह्मांड चालक समर्थ सद्गुरु गजानन महाराज सज्जनो 12 वाजले होते पंक्ता बसल्या होत्या ऐका पंक्ता बसल्या होत्या मायबाप 12 वाजले होते मागवाद्य सप्तमीसी आणि त्या उष्ट्या पात्रावडी मधले शीतकण वेचून खायला लागले प्रगटला योगी महा अनुरेणू मध्ये ब्रह्मव्यापिले माग सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान ब्रह्मव्यापिले लयमुत्पत्ति समान माग सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान आपण बघितलं सज्जनो कथाभाग महाराजांचा की महाराजांची ऋतुशांती होती सज्जनो आणि महाराज गेले आणि शीत खायला लागले आजच्या दिवशी आणि पितांबरांनी ओळखलं सज्जनो ऐका साधू ओळखणं फार महत्त्वाचं आहे जीवनामध्ये साधू ओळखला गेला पाहिजे देव ओळखला पाहिजे गड्या साधू ओळखला पाहिजे जगाला ओळखलं नाही तरी चालते पण त्या जगदीशाला ओळखलं पाहिजे एकदा का त्या जगदीश भगवान परमात्म्याची ओळख झाली ना मग जगाचं काही घेणं देणं नाही एकदा जगाने आपल्याला टाकलं जगाने सोडून दिलं तरी चालेल पण त्या जगदीशांनी जर हाताला धरलं ना सज्जनो तर मायबाप जीवनामध्ये मग कोणाची हात सोडायची ताकद राहणार नाही विठ्ठल विठ्ठल आज रोजी गजानन महाराज प्रगट झाले सज्जनो या महाराष्ट्रामध्ये या विदर्भामध्ये आणि या विदर्भाचा विदर्भ राहिला नाही या विदर्भाची काय झाली पंढरी झाली सज्जनो लक्षात घ्या आणि त्याच ब्रह्मांड चालक गजानन महाराजांच्या या प्रगट दिन महोत्सवानिमित्तानं चालत असलेली गेली 7 दिवस झाली संगीतमय भागवत कथा आणि त्याची सांगता बरं काय कुठल्याही कार्यक्रमाची 4 दिवसाचा असो 8 दिवसाचा असो 10 दिवसाचा असो महिनाभराचा कार्यक्रम असो सज्जनो त्या कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते त्या काल्याच्या कीर्तनासाठी जमलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी पुरुष मंडळी अबाल वृद्ध सर्व अंजनगाव सुरजीतील मंडळी परिसरातील आलेली मंडळी या सर्व मंडळी आणि त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य बच्चे महाराज राम महाराज बच्चे आपल्या गावातले दिग्गज असे टाळकरी सुंदर असे चोपदार सज्जन हो पवार साहेब त्याचप्रमाणे विनेकरी नवले साहेब असतील आणि त्याचप्रमाणे सज्जन हो माझ्या समोर बसलेले प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण परमपूज्य नेप्रमस्ने ज्येष्ठ गुरुबंधू गजानन भाऊ गोरडे तसा तर हा मान कीर्तनाचा त्यांचा आहे लक्षात घ्या मी म्हटलं होतं की महाराज भागवत कथा मी करतो पण काल्याचं कीर्तन तुम्ही करा नाही म्हणे दरवर्षी मी करतो या वर्षी तुम्ही करा त्यांनी दिलेला हा मला मान नाहीतर हे काल्याचं कीर्तन सज्जन हो त्यांचं असते दरवर्षीचं आणि भागवत कथा कोणाची करत जगड्या भागवत कथा आपण कोणाची करू इथून पुढे पण काल्याचं कीर्तन गजानन भाऊचंच ऐकत जाऊ विठ्ठल विठ्ठल हो सज्जन हो काल्याच्या कीर्तनाच्या साथीसाठी आज गोपाल महाराज जवंजाड सुद्धा गान कोकिळा गायनाचार्य गोपाल महाराज जवंजाड सुद्धा हजर झाले आणि त्यांच्या सोबतीला देवानंद दादा सुद्धा हजर झाले सज्जन हो आणि तुम्ही आम्ही सर्वजण एक एकावनी बळी रे हो काय वर्णन करावं सज्जन हो
एकाहूनही बळी सर्वजण मंडळी, दिग्गज कलाकार मंडळी आज कार्यक्रमाला हजर आहेत। असो मायबाप, माझं परम भाग्य आहे। आता माझ्याकडे अर्धा तास उरला सज्जनो, या अर्धा तासामध्ये आपल्याला सर्व काही उरकायचं आहे। आणि काय भाग्य आहे, कालपासून आपलं माहिती आहे काय, प्रशासन बरं का, प्रशासनाच्या खाली आपले कार्यक्रम चालू आहेत। रात्री 12-1 वाजले, 11:30 वाजले, साहेब आले, साहेबांनी चौकशी केली काय चालू आहे, कार्यक्रम चालू आहे। पण सज्जनो, एक शब्द नाही आणि 2 शब्द नाही। हो, साहेब अनेक असतात नाही काय, हो साहेब अनेक पाहिले असतील तुम्ही। हो, काही साहेब विक्षेप आणतात सज्जनो कार्यक्रमामध्ये, पण आमचे काल साहेब आले, गाड्या 2 आल्या, पण थोडाही विक्षेप नाही। चालू द्या म्हणे महाराज, फक्त आपल्या आपल्यात करा, जास्त गोंधळ करू नका बरं का, शांतता राखा आणि शांततेमध्ये सगळा कार्यक्रम पार पाडा। सज्जनो हो, प्रशासन लक्ष ठेवते, ऐका मी सांगत असतो आणि सांगत राहीन। सज्जनो, 2 माणसं या भूमीवर आहेत, 2 माणसं या देशामध्ये आहेत बरं काय, एक भारतातला पोलीस म्हणा किंवा सज्जन हो मिलिटरीवाला माणूस म्हणा, हे 2 माणसं या जगामध्ये आहेत। एक पोलीस आणि एक सज्जन मिलिटरीवाला आणि एक शेतकरी, हे 2 जण आहेत सज्जनो या पृथ्वीवर। म्हणून आपण शांततेनं जगतो आणि शांततेनं खातो, शांततेनं पेतो, नाहीतर सज्जनो आपल्यामध्ये भांडणं झाले असते, लक्षात घ्या। म्हणून या दोघांची फार मोठी कृपा आहे। म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सर्वांनी एकदा जोरानं प्रशासनासाठी टाळ्या वाजवा। सज्जनो, दिंडी सुद्धा आपली प्रशासनाच्या खाली आतापर्यंत त्यांनी आपल्याला ड्युटी दिली, मायबाप हे त्यांचे उपकार आहेत। असो मायबाप, आणि आपण सुद्धा तो कार्यक्रम शांततेनं पार पाडावा आणि शांततेनं पार पाडला पाहिजे। आजचा दिवस सज्जनो काल्याच्या कीर्तनाचा दिवस आहे। काल्याचं कीर्तन, काला हा 2 पदार्थाचा होत असते, एका पदार्थाचा कधीच काला होत नाही। ज्यावेळेस 2 पदार्थापेक्षा अनेक पदार्थ तुम्ही एकत्र केला त्याचा काला, पण एका पदार्थाचा काला होते का कल्पेश दादा? नाही होत। सज्जनो हो, दही आणि लही हे एकत्र म्हणजे काला। हो, एक काला आहे सज्जनो, जीव शिव ब्रह्माचा काला आहे, जीव शिवाचा ऐक्य म्हणजे काला आहे। आणि एक काला आहे सज्जनो, दही आणि लहीचा काला आहे। भगवंतासोबत एक रूप होणे याला काला म्हणत असतात, आणि तो काला आजच्या दिवशी आपल्याला करायचा आहे। विठ्ठल विठ्ठल सज्जनो, काला म्हणजे तू का आला बरं का, या मंडपात का आला नाही, या जगामध्ये तू का आला, नेमका तुझं येण्याचं कारण काय आहे, म्हणजे काला। काला म्हणजे काला समजला पाहिजे। हो, काही जण म्हणतात की या मंडपात कशाला आला, हो लोक म्हणतात महाराज 7 दिवस जरी पाठ दिली, भागवत आले 7 दिवस जरी पाठ दिली तरी मात्र काल्याच्या दिवशी काय दिलं पाहिजे, भागवत आले पोट दिलं पाहिजे म्हणते। बाकी जरी पाठ दिली म्हणते महाराज 7 दिवस, पण 7व्या 8व्या दिवशी काल्याला पोट दिलं पाहिजे। नाही दादा, का आला, अरे तुझ्या येण्याचं उद्दिष्ट काय आहे, याच देई घाडे देवाचे भजन, याच देई घाडे देवाचे भजन, याच देई घाडे देवाचे भजन, याच देई घाडे देवाचे भजन। आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे काम नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे। याच देई घाडे देवाचे भजन, 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 याच देई घाडे देवाचे भजन। याच देहानी
देवाचं भजन करता येते सज्जनो. याच देहाने माणसाला माणूस होता येते, याच देहाने माणसाला देव होता येते. बरं काय, या देहाने जे करू म्हटलं सज्जनो ते करता येते. नाहीतर मग पशु की होत पनैया. हो, एखादं जर जनावर मेलं ना त्याच्या कातळ्याचा काय उपयोग होते माहिती आहे का तुम्हाला? चप्पल करतात, चप्पल, कातळ्याची चप्पल करतात. जीवनभर दूध देते, शेण देते सज्जनो. पशुची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. बरं काय, पशु की होत पनैया नरका कछु न हो. जीवनभर जर भजन केलं नाही, जीवनभर जर कोणतंच काम केलं नाही, या देहाचं शेवटी मग काय होते? मेल्यावर काही होत नाही. जर त्याला जायला नाही ना, किडे पडतात, किडे. बरं, किडे खातात, दुसरं काही होत नाही. राख होते जायला तर. हो, मातीत गाळलं तर किडे होता, आणि सज्जनो जाळलं तर राख होते. चप्पल होत नाही, काहीच होत नाही. हो, पण सज्जनो या देहाने जर ठरवलं, मनुष्य जन्मात जर ठरवलं की मला देव व्हायचा, माणसाला देव होता येते. मला वैकुंठात जायचं आहे, मला वैकुंठात जाता येईल सज्जनो. मला मानव व्हायचा आहे, मला मानव होता येईल. मला राक्षस व्हायचा आहे, मला राक्षस व्हायचा आहे. आपल्यावर आहे सज्जनो हो काय व्हायचं आता आणि कुठं जायचं आहे. तर कोण्या गाडीत बसायचं स्वतंत्र आपण आहो. तिकीट कुठली काढायची हे आपण ठरवायचं आहे माय बाप असो. म्हणून भगवंताचं भजन करावं लागते. भगवंताचं जर भजन केलं तर भगवान परमात्मा प्रगट होत असतो. गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रगट भयो. गोकुल में भगवान प्रगट भयो. गोकुल में भगवान प्रगट गयो. गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रगट भयो. गोकुल में भगवान प्रगट भयो. गोकुल में भगवान. हो काल कराल के बंद हटाने, काल कराल के बंद हटाए. हरि अवतार महान, हरि अवतार महान प्रगट भयो. गोकुल में भगवान प्रगट भयो. गोकुल में भगवान. हो गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रगट भयो. गोकुल में भगवान प्रगट भयो. गोकुल में भगवान. नंद बाबा आणि यशोदेनी 12 वर्ष तपश्चर्या केली सज्जनो. लक्षात घ्या. हो, पहिल्या जन्मामध्ये 12 वर्ष तपश्चर्या केली. हो, भगवान प्रसन्न झाले, भगवान विष्णू प्रसन्न झाले. मागा काय मागता? म्हणे देवा तुझ्यासारखा मुलगा आमच्या पोटी जन्माला यावा. काय? तुझ्यासारखा मुलगा आमच्या पोटी जन्माला यावा. देव म्हटले माझ्यासारखा? माझ्यासारखा आपल्या तरी सारखा कोणीतरी आहे काय पहा बरं. आता देवासारखा आपल्यासारखं सुद्धा कोणी नाही. एका माणसं सगळेच जण आहेत. या बाया एका बाईसारखी दुसरी बहीण आहे काय? अजिबात नाही. एका माणसासारखा दुसरा माणूस नाही. समजा एका माणसासारखी जर 10-12 माणसं असते समजा, नाही असं मनात जराशी शंका उपस्थित करा. एका बायासारख्या जर 100 बाया असत्या समजा, दिंडीमध्ये असं झालं. एक महाराज होते, त्यानं पत्नी आणली होती दिंडीत. आता नवीन नवीन लग्न झालं होतं. मग ते आपले छकुली छकुली तिच्याच मागं आपले. या काळात होतच नाही, इकून तिकून झालं. मग आता दिंडीत लय गर्दी असते नाही काय, ते तिच्या मागं मागंच आपलं कुठेही मागं मी असंच जाऊ आपलं. पण ते बोलता नसते नवीन नवीन लग्न असलं की बोलू नये माणसानं. ते गोष्ट अशी झाली, ते गर्दीमध्ये ते हात सुटून गेला, त्या छकुलीचा हात सुटून गेला. नेमका दुसऱ्याच बाईचा हात पकडला. ते बाईनं मागं पाहिलं, पळकन दिली टून. अरे येड्या म्हणे, मी तुझी बायको आहे काय? ती बायको समोरची आहे ना. विचार करा, भूलचुकीत जर हात पकडला तर हे हाल आहेत समजा. आणि एका दमानं जर 100 बाया एकासारख्या असत्या तर काय झालं असतं. आणि त्याच्यात सज्जन हो, भगवान विष्णूला काय म्हणतात? यशोदा
आणि नंद बाबा की देवा तुझ्यासारखा भगवान परमात्मा म्हणतात का माझ्यासारखा मीच आहो बरं काय पुढच्या जन्मामध्ये मी तुमच्या पोटी जन्माला येईल लक्षात घ्या आणि त्यामुळे भगवान परमात्मा जन्माला येतो आणि यशोदेला काय म्हणतो आई म्हणतो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा जनिता ओ विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा जनिता ओ विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा जनिता हो विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता माने शोधेसी माता माने शोधेसी माता ऐसा भक्ताचा अंकिता अंकिता ऐसा भक्ताचा अंकिता हो ऐसा भक्ताचा अंकिता अंकिता ऐसा भक्ताचा अंकिता ऐसा भक्ताचा अंकिता गीता ऐसा भक्ताचा गीता ओ ऐसा भक्ताचा अंकिता गीता ऐसा भक्ताचा गीता कशावरून भगवान परमात्मा विश्वाचा जनिता सज्जन होत ज्ञानोबरायच्या 9व्या अध्यायातील ओव्या वाचून घ्या गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यवम म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण आले जो जगाते चालिता असा विश्वाचा जनिता बरं काय म्हणतो म्हणे वेशोदेसी मासा सज्जनो त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान हलत नाही बरं काय एवढी ज्याची सत्ता पण तो काय म्हणतो म्हणे यशोदेची माता हो आणि कशामुळे सज्जन हो तर तो भक्ताच्या पराधीन आहे तो कुठं राहतो ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला कारण की तो भक्ताचा अंकित आहे सज्जनो त्या भक्तासाठी गोकुळात भगवान परमात्मा आला गोकुळी लीला करू सुतला साह्य झाला अर्जुन जीला उद्धवा ज्ञान करा मोदी उद्धवा ज्ञान करा आमचे वामन महाराज ही आरती म्हणत जातात हो आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवसारा नारद कथा साधु श्रवणी कथे अवतार कथा श्रवणी मई आकाश बोलवदला विधीयते कष्ट निपजली सृष्टी सुखाची वृष्टी कपिल मुनी देव होती सारा पुरातन सुख कर अवतारा आरती निगम वृक्ष सारा गोपाल महाराजांवर लयच प्रेम होतं वामन महाराजाचं कधीच भजन लावलं नाही जीवनामध्ये कधीच नाही भागवतात विनान ते पण गोपाल महाराज भेटले त्या दिवसपासून भजन सुरू झालं त्याच्या भागवतात हा साधे आहेत काय गोपाल महाराजले साधं नका समजू हो आपल्या गावातला हिरा आहेत ते टाळी वाजवा एकदा त्याच्यासाठी सज्जन हो आमची दिंडी आमच्या गावचं वैभव म्हणजे गोपाल महाराज जवंजाळ आहेत लक्षात घ्या असो मायबाप भगवान परमात्मा गोकुळामध्ये आला आणि गोकुळामध्ये लीला करायला लागला सज्जनो लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन खोडा करे खोडा करे खोडा करे खोडा करे खोडा करे खोडा खोडा करे मन मोहना मन मोहन 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 खोडा करे मन मोहना घरा आमच्या घरा येऊन चोरी करी दही दूध
येऊन चोरी करी दही दूध लोणे घरा आमच्या येऊन चोरी करी दही दूध चोरी करी खोड्या करी मन मोहना मोहन 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 खोड्या करी मन मोहना घरा आमच्या घरा येऊन चोरी करी दही दूध लोणी घरा आमच्या घरा येऊन चोरी करी दही दूध लोणी चोरी करी दही दूध लोणी घरा आमच्या येऊन चोरी करी दही दूध लोणी घरा आमच्या येऊन खोड्या करी मन मोहना मन मोहन 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 खोड्या करी मन मोहना आपल्या सुजीचे भाजपचे कार्यकर्ते भोंडे भाऊ आले नाही, दिनेश भाऊ भोंडे सुद्धा भागवताला आले. मोठ्या माणसानं आलं पाहिजे भागवताला, बरं काय. मोठे माणसं आले की दुसरी माणसं येत असतात. मराठवाड्यातली पद्धत आहे गड्या. मराठवाड्यात आमदार खासदार मोठे मोठे माणसं भागवतात बसतात, कीर्तनात बसतात. आपल्या इकडले पुढारी बसत नाहीत तसे, पण येतात मोठे मोठे लोक. आले पाहिजेत. बरं असो. बाप भगवान परमात्म्याने लहान लहान मुलं आपले पडज्या वाकड्या पेंद्या सुदामा श्रीदामा हो सर्व 18 पगड जातीतले मुलं एकत्र केले. चौकशी करतात. देव चौकशी केली पाहिजे. देव चौकशी करतात. का रे बाबा, हातापायाच्या काळ्या झाल्या, छातीच्या पत्रवाळ्या झाल्या, तुम्हाला खायला मिळत नाही काय? हो. त्यावेळेस गोपाळ सांगतात, देवा घरी ताकाचे सरोवर आमच्यासाठी उरतेच काय? ताक. आणि ताक कोण पेत असते? आता खपते ताक, नाही तर ताक कोण पेत असतात? ताक सांगत जा. ताक कोण पेलं पाहिजे? वघारू ताक वघारू पेत असते. टोनग म्हणतात त्याला. टोनग मराठवाड्यात टोनग म्हणतात. बरं काय? बरोबर आहे ना? तुमच्या इकडे त्याला टोनग म्हणतात, आमच्या इकडे हले म्हणतात त्याला. नाही, हेल्या म्हणतात. हेल्या. तसं हल्या म्हटलं पाहिजे, टोनग म्हटलं पाहिजे सज्जन हो. ताक त्याच्यासाठी आहे. 12 कोस गेले की भाषा बदलते नाही का? तुम्ही जरा असं इकडे गेले टुनकी गिनकी बावनकी अट्टी तट्टी हो. आणि इकडे तुम्ही नागपूरच्या जरा असं पलीकडे गेले, आपल्या इकडे काय म्हणतात? 4 लोक आले तर किती जण आले तुम्ही? नाही, तिकडे म्हणतात किती जणी आल्या तुम्ही? मी तर मायाच्या इकडे पाहत जा, आम्ही 4-5 जण भागवताला गेलो. महाराज किती जणी आल्या म्हणे तुम्ही? म्हटलं मागं तर कोणी नाही, कोणीच नाही, आम्ही 4-5 जणच होतो. ते भजनी मंडळी डबल येते बाई म्हणे, तुम्ही किती जणी आल्या? हट्टेच्यात म्हटलं काय होय किती जणी? आणि मग ते भागवतात, आपण म्हणू किती जण आले तुम्ही, तर ते समजेच नाही. मग मला म्हणाला की किती जणी आल्या तुम्ही? चला जमला. कठीणच आहे. पहा ना तुम्ही, थोडं गेलं की अरे जेवायला बसलो, जेवायला बसल्यानंतर सगळे पदार्थ वाढले. एक बाई म्हणे देऊ काय चटका? म्हटलं इकडे पद्धतच अशी, जेवायला बसल्यावर चटका देणं. आपल्या इकडे तशी पद्धत नाही. आपल्या इकडे अंगारी आणतात. मी म्हटलं बा असं तर काही केलं नाही अजून, कीर्तन राहिलं, काही बोललो नाही, काही खराब नाही बोललो, चटका कमवून देत असेल मावशी. मग ते बहीण शेजारच्याले वाढला चटका. चटका काय हो? ठेसा. आपल्याकडे ठेसा म्हणतात चटणी, तिकडे चटका. काहीच नाही, ते मजाच मजा आहे. कधी कधी तर आपल्याला समजत नाही नेमके काय लोक बोलून राहिले, तर पण ते समजून घ्या लागते. हो, सगळ्यात गोड भाषा आपलीच आहे सज्जनो. आणि विदर्भाची बी भाषा काही साधी आहे काय? हाय माय ओ माय. आम्हाला लय चिडवतात बरं मराठवाड्यातले लोक. आमची लय मजा घेतात. विठ्ठल विठ्ठल. सज्जन हो, भगवान परमात्म्याने सर्वांची चौकशी करतात आणि त्यावेळेस सर्वांना सल्ला देतात. गड्या आपण काय करायचं? उद्या आपण चोरी करायची. सज्जन हो, चोरी करायसाठी सामुग्री घेतली. ह्या रे सामुग्री चोकट खळे काट्या गोटे नीट हे सर्व सामुग्री घेतली आणि निघाले. घर पाहुनी एकांताचे नवविध नव भक्तीचे. आणि मग चोऱ्या सुरू झाल्या सज्जनो. बरं का? याने माझे कवाड उघडिले, याने शिंके हो तोडिले, दया दुधाचे भक्षिले, उलंडिले ताकाचे.
भगवान परमात्मा जायचे सज्जन हो, आणि अवेळीच हो गाया सोडून द्यायचे भगवान परमात्मा. बरं काय, गाया सोडून द्यायचे. 6 वाजता नेमकं दूध दोवावं लागते, त्यावेळेस वासरं सोडून द्यायचे. वासरं एक तर लीला अशी केली भगवान परमात्म्याने, पहा गाई जवळचे वासरं सोडून दिले. वासरं बरं काय, त्या गाईच्या जागेवर काय आणून बांधलं? गाढवं आणून बांधले. गाढवं बरं का. आता गाढवं आणले आणि पहा तुम्ही गुराखी लोकांमध्ये गाया ज्या धुवतात ना त्या बाया धुवतात. आजही तुम्ही आपल्या तिकडे आले होते साखर कारखान्याच्या इकडे, त्या बाया दूध काढतात. हो माणसानेच दूध काढत. आता त्या सकाळी सकाळी बाया उठल्या, डोळे पुसत पुसत बकेटीत पाणी घेतलं आपलं आणि बसल्या त्या डोळ्याले. आता विचार करा, त्या गायीच्या जागेवर काय बांधलं होतं? गधे. हो गायीच्या जागेवर गाढवं बांधले देवाने. जशा ह्या डोळ्याला लागल्या फळकन, कोणाच्या तोंडावर, कोणाच्या सज्जन पायावर, कोणाच्या हातावर, कोणाच्या छातीवर, कोण कुकडे पळ आणि कोण कुकडे पळ आणि कोण कुकडे पळ. ह्या लीला भगवान परमात्म्याच्या. एक गरोदर बाई समोरून आली, नाथबाबा सांगतात हे हो, आणि भगवान परमात्मा तिला म्हणतात अय दाखव ग तुझा डोंगर. अशा चेष्टा करतात भगवान परमात्मा, अशा हसवतात सर्वांना सुख प्रदान करतात माझा भगवान परमात्मा. सज्जनो तुम्ही म्हणसान भगवान परमात्म्याने, आणि प्रत्येक लीलेमध्ये भगवान परमात्म्याचा भाव आहे. ऐका, आता गाढव भगवान परमात्म्याने का बांधले? भगवान परमात्मा म्हणतो जो दान करत नाही, जो धर्म करत नाही, नुसतं स्वतः खातो, स्वतः पुरता जगतो, बरं काय, शेजाऱ्याला काही देत नाही, त्याच्या घराजवळचं मी काय करतो, गाय सोडून टाकतो त्याच्या घराजवळची, आणि त्याच्या घराजवळ काय बांधतो मी? गाढव बांधतो. गाढव सज्जनो, गाढव बांधणे म्हणजे काय? त्या मनुष्याला जो दान धर्म करत नाही, बरं काय, तो धर्म करत नाही, दान करत नाही, कधी गजानबाच्या मंदिरात येत नाही, कधी पोथी नाही, कधी पूजन नाही, अशा माणसाच्या पोटी जे जन्माला लेकरं येतात ना ते गाढवासारखे येतात. अशा माणसाच्या पोटी जे मुली येतात सज्जनो त्या गाढवाप्रमाणे येतात. मग त्याचेच मुलं त्याला लाथा मारतात, दुसऱ्याचं काम नाही. विठ्ठल म्हणून माणसाने आपल्या घरासमोर देवानी गाढवं बांधू नये, याच्यासाठी दान करावं सज्जनो. लेने को हरिना, हो लेने को हरिना और देने को अन्नदान. माणसाने अन्नदान करावं, दान करत राहिलं पाहिजे सज्जन हो. आणि आज भगवान परमात्मा ज्या त्या घरात चालल्या, आणि एकाच सर्व गवळणी, हो सगळ्या गवळणी बोंबा करायला लागल्या. यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. या कानाला काहीतरी सांग ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग न ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. आपल्या पोराला या कृष्णाला या माधवाला काहीतरी सांग, या कृष्णाला काहीतरी सांग, या माधवाला काहीतरी सांग, या कृष्णाला या माधवाला या कृष्णाला काहीतरी सांग, या माधवाला काहीतरी सांग, काहीतरी सांग, काहीतरी सांग, काहीतरी सांग, काहीतरी सांग, काहीतरी काहीतरी सांग, काहीतरी काहीतरी सांग, काहीतरी काहीतरी सांग, या कृष्णाला या माधवाला या कानाला काहीतरी सांग, या कृष्णाला काहीतरी सांग. सज्जन हो, दररोज गवळणी यायला लागल्या, खोड्या घेऊन यायला लागल्या. यशोदा मान्य करत नाही,
यशोदा म्हणते बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने. माझं 5 वर्षाचं बाळ आहे, तू मिठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या रे. तुम्ही लपवून याची गोटी लागता घे याचे पाठी, तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. विचार करा, मायबाप आई मान्य करत नाही आणि शेवटी भगवान परमात्मा आईला म्हणतात, आई घरा यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. हो असा ब्रह्मांड चाल यशोदेसी म्हणे माता. शेवटी भगवान परमात्मा घरातही खोळ्या करायला लागला. सज्जनो, घरातही खोळी केली भगवान परमात्म्याने. एकदा सगळ्यांना सांगितलं, कन्हैया आई म्हटली बाबा बाहेर जाऊ नको, का गुन्हे करतोस ही चोरी, आपल्या घरी सगळं काही असताना. मग आई म्हणे हेच तर पाहिजे होतं, आता आपला नंबर. भगवान परमात्मा म्हणतात आता आपला नंबर. सगळ्या गोपाळांना सांगितलं उद्या आपल्या घरी या. बरं काय, सगळे गोपाळ आले सज्जन हो. आणि भगवान परमात्म्यानं एका एकाला डायरेक्ट त्या दह्याच्या दुधाच्या ताकाच्या लोण्याच्या उचलायचा आणि त्या राजनात टाकायचा. बरं का, सगळेले राजनात टाकून दिलं. आणि तेवढ्यात यशोदा आली. कशासाठी? हो, यशोदेला घुसळण करायचं होतं. यशोदेला घुसळण करायचं होतं सज्जन हो. रई घेतली यशोदेनं आणि यशोदेचं चालू झालं घर्र भृक घर्र भृक. हो, आता ते घुसळण लय वेगळं आहे. आता काही नाही, आता मिक्सर निघालं. मिक्सर हो, बाया बरोबर ते साय काढतात. ते तर साय खाऊ द्या वगैरे लेकरायले. अर्धा लिटरचा उकळा जर लावला, हो बाई तूप नाही ना तिनं, आपलं घरचंच निघते म्हणे महाराज. मग ते साय ते बरोबर त्या मिक्सरात टाकतात. आणि मिक्सरातून पहिले सज्जन मोठीची मोठी रई होती ते. आणि ते तेलाच्या पिप्यात लावत जात आपल्या इकडे, पण ते भरण्यात लावली पाहिजे. काय भरण्यातलं दही लागते. एखाद्या वेळेस असं भरणं आणजा विकत. कुठचं आलं तुमच्या लक्षात? अशी हांडी आणायची, त्याच्यात 2 चमचे दही टाकायचं, गरम दूध करायचं आणि ते गरम दूध टाकून द्यायचं. 24 तास त्याचं कपड्यानं तोंड बांधून ठेवायचं. आणि नंतर ते दही काढ हा असं लागते. सांगून याच्या पाय तोंडाला बांधणं का सुटू देऊ तुमच्या. मी काल खाल्लं होतं, काय मठ्ठा केला होता आज नाही. हो, आम्ही दोघंही मठ्ठा पेलो. हे आमच्या तोंडाकडे पाहायचा, त्याचा आवाज बसते वाटते आता. आम्ही म्हटलं गड्या आवाज बसू द्या की काही होऊ द्या, आता मठ्ठा तर पिऊनच जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल. आज दिंडीला वेळ कमी भेटला, पण काय स्वागत केलं सज्जन या सुरजीवासी यांनी गजानन महाराजांचं. खरंच कुठं पोहे, छोटीशी दिंडी पण पोहे झाले एका ठिकाणी. हो, या तरुण मित्रमंडळांनी उपमा केला. हो, तिथं मठ्ठा केला देवीच्या मंदिरापाशी. हो, सांगायचं होता या एकता मंडळांनी सुद्धा तिथं पोहे केले. सज्जनो, जेवढं कौतुक आपलं करावं तेवढं कमी आहे. अशीच गजानन बाबावर माया करा. जीवनामध्ये कशाची कमतरता पडत नाही. होय, कधी बात जीवनामध्ये कशाची कमतरता पडत नाही. मायबाप भगवान परमात्मा यशोदेला आई म्हणतो. ऐका, सगळे घरात आले. घरात एका राजनामध्ये देवानं टाकलं. यशोदा आली. अर्धा तास झाला सज्जन हो. लोणी घुसळते आहे. बरं का, दही घुसळते आहे, पण त्याच्यातून लोण्याचा पत्ताच नाही. बरं काय, मग लोणी जर निघालं नाही तर बाया काय टाकतात त्याच्यात? काय टाकत असता तुम्ही? थंड पाणी. अजून समजा थंड पाणी जरी निघालं नाही तरी गरम नाही टाका लागत, कोमट टाका लागते गोपालबा. गरम टाकलं की वरतीच येत नाही ते. मग अधिक कोमट पाणी टाकून पाहिलं यशोदेने, तरी काही येत नाही. बरं काय, लोणी येऊनच राहिलं. शेवटी मग बाई काय करत असते शेवटचा इलाज? काय केलं असतं तुम्ही मग? ते बाई मग असा हात घालते त्याच्यात. बा असा हात घातला डेऱ्यात, असा गोल फिरवला तर त्या कृष्णाची डायरेक्ट कायली शेंडी. डेऱ्यामधुनी बाळ पाहिला मायबा. हो, आणि मग काय, आई याही डेऱ्यातून निघत नाही, त्याही डेऱ्यातून काहीच लोणी निघत नाही. मग एका डेऱ्यात जाते आणि हात घालते. बरं काय, हात घातला, बापरे, हात पंचफुलाचा होय हो, हात शकुंतलाचा होय हो. ज्या त्या डेऱ्यात अंदर बसून बरं काय सगळेजण दही दूध खायला लागले. हो, पण एवढंही असून सज्जनो, एवढी माया त्या यशोदेची. यशोदा म्हणते, कृष्णा एवढी मोठी रई, एवढी भारी रई तुला लागली नाही ना रे? कुठं लागली काय पाय? बरं काय, कृष्णाचं तोंड पाहते, कृष्णाचा चेहरा पाहते, 4 पदरानं पुसते. मायबाप यशोदेसी म्हणे माता, ऐसा भक्ताचा अंकित. आणि गवळणी सज्जनो, एकदा तर
भगवान परमात्म्याने त्या गवळ्याची काय घेतली माहिती आहे काय? त्या गवळ्याची दाढी घेतली बरं काय. तो गवळी होता ना, गवळी लोकांना दाढी असते, त्याची सज्जन हो त्याची दाढी घेतली आणि हिची वेणी घेतली. दोहीची गाठ देऊनी गाठबाई कुणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना कोठवर सोसू धिंगाणा. शेवटी आईनं सांगितलं कृष्णा हो हे जर तुझ्या बापाला कळालं ना, नंदाला कळालं ना, तो एवढा रागीट आहे, आई सोडून देत असते सज्जनो. कधी कधी पोरानं जर काही गुन्हा केला ना आई सोडून देते, पण जर बापाला माहीत झालं ना बाप सोडते काय? रागीट तुझा पिता नंद मारत याचा खाऊ नको, कृष्णा तुला मी ताकीद करीते घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. वरद्यावा खेड्या पेंद्या सुदामा त्याच्या नावामध्ये जाऊ नको रे. वडजावा कोड्या पेंद्या सुदामा त्यांच्या डावामध्ये खेळू नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. याच्या खोड्या सांगू किती महीपत्र सिंधू आटे. किती खोड्या केल्या सज्जनो भगवंतानी, महीपत्र सिंधू आटे. हो समुद्राची सही केली आणि या पृथ्वीचा कागद केला तेही आटे. शेष शिनला झाल्या द्विसहस्र जीवा. अशा याच्या खोड्या सज्जन हो. शेवटी आईनं सांगितलं कृष्णा तू घरातही त्रास देत, गणपतीचा नवस करून पाहिला, आता तुझ्यासाठी काय काय करावं बापा रे. हो त्याच्यापेक्षा आता तू घरात राहूच नको. हो तू घरात राहू नको, उद्या जाई राणा. हो 1 वाजायला फक्त 5 मिनिटं टाईम आहे म्हणाले का, किती भूक लागली. तू असा कर आता तू घरात राहू नको, उद्या जाई रे राणा. सवे होय गोदना. भगवान परमात्म्याचा सुंदर असा पोशाख केला सज्जनो की बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारकम बिभ्रदवास कनक कपिशम वैजयंती चमाला. जगद्गुरु तुकोबारा एवढा मोठा श्लोक आणि त्याचं ट्रान्सलेशन करता. खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी. चारित से धेनु, चारित से धेनु सावळा सावळा जग जेठे. राधे 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 मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी. एक एक गोपिका एक एक गाना, एक एक गोपिका एक एक गाना. गाई घेऊन भगवान परमात्मा निघाला सज्जन हो. आईने सुंदर असा पोशाख केला, काळी घोंगडी खांद्यावर दिली, बासरी दिली सज्जन हो. शिंग दिलं शिंग. बरं काय ते शिंग बरं तुम्ही पाहिलं ना शिंग, कधीतरी पहा बरं काय ते असं तुतारी सारखं शिंग असते. ते वाजवल्यानंतर भगवान परमात्म्याच्या समोर गायी यायच्या. एकीकडून शिंग, एकीकडून सज्जन हो बासरी आहे, पिवळा पितांबर आहे, सुंदर असं मोर मुकुट आहे. आणि आज भगवान परमात्मा गोपाल झाला सज्जन हो. गोनाम इंद्रिय, या इंद्रियाचं पालन करतो गोपाल. गाई चारा या वनात गेला गोपाळ घोंगडीवाला. गाई चारा या वनात गेला गोपाळ घोंगडीवाला. गाई चराया वनात गेला हो गोपाळ घोंगडीवाला. गाई चराया
छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाळ शिदोरी दिली सज्जन हो गोपाळ यमुनेच्या स्वच्छ वाळवंटात जातात गाई सोडून देतात रानामध्ये आणि खेळायला लागतात खेळ मांडीला लगोरी हुतुतु 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 अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अनेक अनेक खेळ खेळतात भगवान परमात्मा सज्जन हो गोपाळ म्हणतात कृष्णा अरे भरपूर वेळ झाली रे खांदी भार पोटी भूक काय किर आपला काय खेळायाचे सुख कन्हैया भूक लागली रे 1 वाजले आम्हाला आता तू काय कर हो लगेच आम्हाला जेवायला दे भगवान परमात्मा म्हणतात चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वनवन पायी पीटी झाला सगळ्यांची शिदोरी एकत्र करतात सगळ्यांना गोल बसवतात सज्जन हो शिदोरी बघितली भगवान परमात्म्याने उघडून आपली जीवाची शिदोरी कशी राहिली हो कोणाच्या शिदोरीवर सज्जन हो बेसन कोणाच्या शिदोरीवर चटणी आणि कोणाच्या शिदोरीवर इटलेली भाजी भाकर सगळं शिळ हे देवानं पाहिलं देव म्हणाले का हट हट हे शिदोरी होई गे माझी आहे तैसी पाहे नाही तरी घरा जाये चोरोनी आमाये नवनीत आणावे माझ्यासारखी आणा ना हो त्यावेळेस गजानन महाराज बसलेले होते सज्जन होते तर जगद्गुरु तुकोबाराय बसलेले होते तुका म्हणे हरी माझे कोणी नाही रे दुरी साधू संत बोलायला लागले देवा तूच तर ही गोंगडी दिली ना कानोबा तुझी गोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे सज्जनो सुंदर शुकदेव महामुनी राजा परीक्षितीला सांगतात राजा सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या भगवान परमात्म्याने आपला पाय तिडका मारला एका हातामध्ये भांडं घेतलं त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करतात आणि सगळ्या प्रकारचे ते सज्जनो लोणचे होते त्या लोणच्याच्या बिया बरोबर भगवान परमात्म्याने आपल्या हातामधले खोवलेले आहेत लक्षात घ्या स्वर्गीचे देव पाहता स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची शुकदेव महामुनी राजा परीक्षितीला सांगतात राजा बघ वा 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 काय झाकी आहे त्या देवाची बिभ्रद वेणुम जठर पटयो स्विंग वेत्रे चकक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगलिशो तिष्ठन मध्ये स्वपरी सुरदो हासयन नर्म विस्वये स्वर्गे लोके निपशी भुभुजे यज्ञ बुबाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ कवळ कवळ पाहावं मुख पसरून धावतो देवा स्वतः भगवान परमात्मा सगळ्यांना प्रसाद द्यायला लागला आणि सांगितलं हात धुवू नका हो जलाशयामध्ये हात धुवू नका आपले हात कुठं पुसा हो इथं हात पुसले पाहिजे सज्जनो कारण की देव जळी झाले मासे होता आलं देवाला पण मानव होता आलं नाही सज्जनो मनुष्य जन्म अनमोल रे एक क्षण मिळत नाही एक क्षण पृथ्वी एवढं जर तुम्ही सोनं दिलं ना आणि जर मागितलं देवा एक क्षण दे नाही बाबा म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू म्हणून जीवनामध्ये भागवत ऐका भजन करा गजानन बाबाची भक्ती करा स्वतःला धन्य म्हणून घ्या धन्य आम्ही जन्म आलो दास गजानन बाबाचे झालो धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो हो आणि जर असं जर केलं तर मग धन्य ते
संसारी दयावंत जे अंतर येते उपकारासाठी. मायबाप देवाचा दास बना, निश्चित आपल्याला धन्यता मिळणार. आणि भगवान परमात्म्याने जो काला दिला सज्जनो, यमुनेच्या वाळवंटात, तोच वाळवंटात, स्वच्छ वाळवंटामध्ये पांडुरंगांनी सज्जनो हो ऐका, चंद्रभागेच्या वाळवंटात एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळ असिला या वाटी. तोच काला सज्जनो हो बरं का. गावागावामध्ये साधू संतांनी गजानन महाराजाच्या कृपेने आपल्या या मंदिरामध्ये सज्जनो 7 दिवस झाला हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोईला साधने हरिनामाचा खिचडी काला वाटला. आणि आज सज्जनो हो या परिसांगतेचं कीर्तन तोच काला. सज्जनो कोणामुळे आपल्याला काला भेटला हो? हो तर त्या देवामुळे काला मिळला. म्हणून त्या देवाचं एकदा भजन, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ईसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावे प्रेत निष्काम निराळा. गोपी लावी येल्या चाळा, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. ईसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावे प्रेत झालेली सेवा भगवान